बहुमताला एक महत्त्व राहतो हे याच्यातून सिद्ध होतं आहे आणि 2019चा एक जो बहुमत होता ज्याचा कुठेतरी अवमान झालेला होता त्यालाही महत्त्व प्राप्त झालं. बहुमताला महत्त्व आहेच आणि केवळ बहुमताच्या आधारावर झालेला नाही आहे, सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे. म्हणजे वेळोवेळी पार्टीचं संविधान काय होतं, त्याचं किती पालन केलं गेलं, त्या निवडणुका झाल्या की नाही, त्यामुळे आता नेमकी पार्टी कोणाची आहे, अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह किंवा विचार हा त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि तुम्ही जे 2019चं विचारताय, मला असं वाटतं की 2019मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला होता, आज लोकशाही काय असते हे त्यांना समजलेलं आहे. म्हणजे हा 2019चा फेरा पूर्ण झाला म्हणता येईल. ते असं वगैरे काही मी म्हणणार नाही, पण मला असं वाटतं की एवढं निश्चित आहे की आज जे ओरडतात लोकशाहीच्या बद्दल, त्यांनी खरं या ठिकाणी लोकशाहीचा मुडदा पाडला होता आणि तो मुडदा पाडल्यानंतर लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवली.